नमस्कार. चला तर आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 3-4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे आणि मीठ आहे. चला तर इथे मी 9 अंडे घेतलेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवून मी 1 वाटी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता कढीपत्ता आपल्याला छानसा फ्राय करून घ्यायचा आहे. छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कढीपत्ता आणि आता लगेचच मी कांदा टाकून दिलेला आहे. कांदा पण आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे छान. तर लगेचच आपण टोमॅटो टाकून देणार आहोत. ते पण आपल्याला दोन्ही मिक्स चांगलं करून घ्यायचं आहे. अशी खमंग आपल्याला अंडा भुर्जी बनवायची आहे. तर आपण छोटा चमचा हळद, हळद टाकते, धने पावडर टाकते आणि लाल तिखट आणि 2 चमचे लाल तिखट टाकून देणार आहे मी. आणि सगळं आपल्याला मिक्स तोपर्यंत आपण अंडे फोडून तोपर्यंत मी आता इथे अंडे फोडून घेत आहे. ते पण छान आपलं परतून घेते मी. अशा प्रकारे सर्व मसाले मिक्स झालेले आहेत. त्याच्या आपण आता मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून मीठ पण छान आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण अंडे फोडून घेतलेले आहेत. किती अंडे फोडून घेतलेले आहेत ते चांगले फेटून घेते. सर्व अंडे मिक्स करून घेतलेले आहेत जेणेकरून आपली चटणी आपण तयार होईल. या चटणीमध्ये टाकून देऊया. चला तर आता मी ते टाकून दिलेलं आहे. अंडे फेटून घेतलेलं आहे. छानसं असं छानसं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाच मिनिटे आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी झाकण ठेवून दिलेलं आहे 5 मिनिटे. अशा प्रकारे आपली चटणी झालेली आहे. किती सुंदर झाली आपली अंडा भुर्जी. मस्त झालेली आहे आपली चटणी. खूपच सुंदर झालेली आहे. चला तर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकून देते आणि परत मिक्स करून घेते. चला तर आता आपण सर्व करूया. तुम्हाला जर माझी चटणी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे करून बघा. अंडा चटणी मला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका. अशा प्रकारे आपली अंडा भुर्जी आणि चपाती, छोटी छोटी रोटी तुम्ही बघू शकता. रोट्या बनवल्या आहेत मी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.